नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत झटपट होणारी नाश्त्याची एक पौष्टिक अशी रेसिपी शेअर करत आहे. सध्या उन्हाळा चालू आहे आणि पोटाला थंडावा देणारा, पचायला अगदी हलका-फुलका असणारा नाश्त्याचा एक पारंपरिक पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज मी काकडीपासून झटपट होणारी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करत आहे. तर रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 काकडी घेतलेल्या आहेत. काकडी अगदी ताजी असावी. तर सर्वात अगोदर इथे मी या दोन्ही काकडीची देठे काढून या काकडी गोड आहेत की नाही हे पाहून घेते आहे. तर बऱ्याच वेळा काकडी कडू देखील असू शकते, त्यामुळे ही रेसिपी बनवताना काकडीची अगोदर टेस्ट नक्की करून घ्या. तर आता देठ काढल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला काकडीची साल देखील काढून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्ही काकडीची साल एका कटरच्या साहाय्याने काढून घेते आहे. तर पहा, इथे दोन्ही काकडीची साल देखील काढून झालेली आहे. आता एका बारीक छिद्राच्या किसणीने आपल्याला या काकडी किसून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे इथे मी किसणीवर ही काकडी किसून घेते आहे. तर अगदी बारीक स्वरूपात हा किस तयार झालेला आहे. तर दोन्ही काकडी इथे किसून झालेले आहेत आणि साधारण एका मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी इतका हा काकडीचा किस तयार झालेला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा काकडीचा किस काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर, अगदी ताजी अशी लाल आणि हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची. पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि यामध्येच आता 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा बेसन घालायचे आहे. एका मध्यम आकाराच्या वाटीने यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे. आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ओतत याचे थोडेसे घट्टसर असे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर डोश्याच्या पिठापेक्षा थोडेसे घट्टसर असेच हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर आवश्यकतेनुसार यामध्ये मी थोडे थोडे पाणी ओतत अशा प्रकारे हे मिश्रण तयार केलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नको, कारण अशा प्रकारे हे मिश्रण बनवल्यानंतरच आपला नाश्ता अगदी व्यवस्थित तयार होईल. तर आता मिश्रण आपले अगदी परफेक्ट तयार झालेले आहे. आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवून द्यायचे आहे, म्हणजे रवा आहे तो छान असा भिजला जातो. 10 ते 15 मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे. रव्याने पाणी शोषून घेतलेले आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडेसे पूर्वीपेक्षा घट्टसर वाटत आहे. त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडेसे पाणी ओतून अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चमच्यातून अगदी सहजपणे पडेल अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर आता गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे. त्याला थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे आणि त्यावर अशा प्रकारे हे मिश्रण घालायचे आहे. तर या मोठ्या चमच्याने मी 2 चमचे मिश्रण या पॅनवर घातले आहे आणि हलकेसे पसरवून घेतले आहे. थोडेसे जाडसरच आपल्याला हे मिश्रण या तव्यावर घालायचे आणि पसरवून घ्यायचे आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि चांगले भाजून घ्यायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आहे. तर आता अर्धा मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि खालच्या बाजूने ते पलटून घ्यायचे आहे. तर पहा, याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने देखील ते व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे. तर दोन्ही बाजूने छान असे भाजून घेतल्यानंतर पहा, हा नाश्ता अगदी सुरेख दिसत आहे आणि अशा प्रकारे मऊ लुसलुशीत काकडीचे घावन इथे तयार झालेले आहे. तर अशा प्रकारच्या एका स्टँडवर ते काढून घ्यायचे, म्हणजे हवा धरून राहत नाही आणि त्याला पाणी देखील सुटत नाही. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पिठाचे किंवा मिश्रणाचे घावन बनवून घेणार आहोत. तर पहा, अगदी दिसायला देखील सुरेख आणि सुंदर दिसणारा हा नाश्ता उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देतो आणि मनाला शांती देखील देतो. रेसिपी एकदम सोपी आहे आणि तितकीच हेल्दी देखील. एकदा नक्की करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.